हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम देव मिथ्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण ते शिवंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग चौथा परिच्छेद 39. स्मृती ज्ञान परोक्ष किंवा प्रमा नाही. याबद्दल आपणाला आज विवेचन करायचं आहे. पण या अगोदर काय झालंय? श्रीगुरूंनी मुमुक्षुला पदार्थाच्या बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती सांगितली. ती अशी की अंतःकरण वृत्ती आभासासहित विषयापर्यंत जाते आणि विषयाच्या ठिकाणी असणारं अज्ञानाचं आवरण हे दूर करते, सारते आणि नंतर त्या वस्तूच्या ठिकाणी किंवा त्या पदार्थाच्या ठिकाणी त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आभासाला होतं.
जशा प्रकारचा तो पदार्थ आहे तशा प्रकारचं वृत्तीस्थित असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य ज्ञान करतं आणि तेच वृत्तीद्वारा ज्ञान त्या ठिकाणीच त्या ज्ञानाचं प्रकाशन होत नाही. जिथं पदार्थ आहे तिथलचं ज्ञान ग्रहण केलंय आणि तेच ज्ञान वृत्तीमार्फत प्रमात्यापर्यंत ती वृत्ती घेऊन जाते. आणि ते ज्ञान कुठं होतं? मग अंतःकरणातच होतं. कारण ज्ञानाची विशेष उत्पत्ती कुठे आहे का नाही? मग अंतःकरणामध्ये विशेष उत्पत्ती ज्ञानाची. पदार्थाच्या ठिकाणी आभासी आहे, वृत्ती आहे, पण तिथं ज्ञानाचा उदय काल नाही. तिथं ज्ञान उद्भूत होत नाही. ज्ञानाला उद्भूत व्हायचं असेल तर अंतःकरणच लागतं. मग त्या पदार्थाच्या ठिकाणी जे अविद्येचं आवरण असतं त्या आवरणाची निवृत्ती वृत्तीकडूनच होते आणि त्या पदार्थाचं ज्ञान आभासाकडूनच होतं. अशी ही बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आहे. मग या ठिकाणी ही व्यावहारिक पदार्थ ज्ञानाची रीती झाली. पण थोडंसं कळण्यासाठी काही मागलचा भाग या ठिकाणी घेता येतो. तो असा की ज्यावेळेस पदार्थाचं बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं त्या काली ते ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. त्या ज्ञानाला कोणतं ज्ञान म्हणायचं? ज्यावेळेस वृत्ती बाहेर जाती पदार्थापर्यंत आणि त्या पदार्थाचं ज्ञान आभासाला त्या ठिकाणी होतं ते ज्ञान कोणतं झालं? प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात त्याला. त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं. आता प्रत्यक्ष ज्ञान आणि अप्रत्यक्ष ज्ञान हे तसे ज्ञानाचे बरेच प्रकार आहेत आणि तेच आपणाला आता पुढं शिकायचं आहे आणि ग्रंथकारांनाही तेच सांगितलं आहे. मग इथं एवढंच लक्षात ठेवा की जे पदार्थ सन्मुख असतो, प्रतीतीला असतो आणि ज्यावेळेस त्याचं ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात आणि त्याच ज्ञानाला अपरोक्षही म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञानाला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान हेच प्रत्यक्ष ज्ञान असतं. अपरोक्ष ज्ञान प्रत्यक्ष जे होतं का तेच अपरोक्ष असतं आणि जे अपरोक्ष होतं का तेच प्रत्यक्ष असतं. मग यामध्ये नाना प्रकारचे ज्ञान आहेत. काही भ्रमरूप ज्ञान आहेत, है का नाही? मग जे अगोदरचं काही तुम्हाला एक आठवण करून द्यायची होती की ज्या काली ब्रह्मज्ञान होतं, ब्रह्मज्ञानाची उत्पत्ती होते त्या काली अंतःकरण वृत्ती अगोदर ब्रह्माच्या पूर्वी रज्जूपर्यंत जाते. ब्रह्माच्या पूर्वी रज्जूपर्यंत जाते, पण रज्जू रूपाचं ज्ञान होत नाही त्या वृत्तीला. मंद अंधकारामुळं रज्जूचं ज्ञान होत नाही आणि सर्पाचंही ज्ञान होत नाही. मग हे दोन्ही ज्ञाने होण्याच्या अगोदर सर्पज्ञानापूर्वी आणि रज्जू ज्ञानापूर्वी जी त्या ठिकाणी वृत्ती असते
त्या वृत्तीला काय म्हणायचं? इदमकार वृत्ती, हे का नाही? मग त्या इदमकार वृत्तीमध्ये जे काही अज्ञान आहे, इदमकार वृत्तीमध्ये कशाचं अज्ञान आहे? दोरीचंच अज्ञान आहे. आणि मग ते इथं काहीतरी आहे ह्या म्हणण्यामध्ये, इथे काहीतरी आहे, हे जे ज्ञान आहे, ह्या ज्ञानाला विशेष ज्ञान म्हणावं का? विशेष कशाला म्हणतात? जिथं काहीतरी उत्पत्ती दर्शविता येते त्या ठिकाणी विशेषता मानावी लागते. काहीतरी ज्ञानाचे लक्षण त्या ठिकाणी होत आहे, काहीतरी रूपाचे लक्षण तिथं होत आहे, त्याला विशेष म्हणता येतं. रूप आणि ज्ञान हे जिथं उत्पन्न होतात त्याला विशेष ज्ञान म्हणायचं. मग ते स्वप्न पदार्थ असोत, रज्जूवरला सर्प असोत किंवा रज्जू असो, हे कशामध्ये येणार? विशेष ज्ञानामध्येच येणार. मग ज्या काली रज्जूचंही ज्ञान त्या ठिकाणी नाही वृत्तीला आणि सर्पाचंही ज्ञान नाही भ्रमकाली, अशा अवस्थेमध्ये त्या वृत्तीला काय म्हणावं? सामान्यच वृत्ती म्हणावं लागेल. दुसरं काय म्हणता येईल? कोणती वृत्ती म्हणून? कशाच्या ज्ञानाची वृत्ती ती? फक्त काहीतरी आहे असं दर्शवायली ती. जर समजा एखाद्याच्या समोर कोरा कागद द्याला तर वाचून दाखव, तो काय वाचविणार? तो काय म्हणणार? राहो इथं काही नाहीच, है का नाही? इथं त्या वृत्तीमध्ये काहीच नाही, पण काय आहे? काहीतरी आहे असं जरी असलं, त्या वृत्तीमध्ये काहीतरी आहे हे आहे ना, म्हणजे काहीच नाही असं नाही ना, काहीतरी आहे. पण तो काहीतरी आहे हे ज्ञान कशाला त्या ठिकाणी प्रसूत व्हायले का? त्याची तिथं प्रसूती नाही, त्या ज्ञानाची प्रसूती नाही. कोणतं का व्हायना, पण व्हायला पाहिजे होतं ना, पण कोणतंच ज्ञान होत नाही. त्या ठिकाणी रूपाचंही होत नाही आणि नामाचं होत नाही. त्या अर्थी वृत्ती इदमकार आहे. आणि इदमकार स्वरूप हे सामान्यच मानावं लागेल. इदमकार हो, कुणाला असं वाटत असेल की जर सच्चिदानंद पद हे जे त्याच्यामध्ये सत, चित आणि आनंद हे जे तिन्ही पद आहेत, यामधले ग्रंथकारानं आपणाला पाठीमागे याचा विचार केलाय की आहे हे सामान्य स्वरूप सांगितलंय आणि चिद आणि आनंद हे विशेष स्वरूप सांगितले, आणि यावरच असा सिद्धांत करता येतो की जे विशेष स्वरूप आहेत का त्याला अधिष्ठान सामान्यच मानावं लागतं, असा वेदांतांचा सिद्धांत आहे. रज्जू ही मिथ्या आहे आणि रज्जूवर उत्पन्न झालेला सर्पही कसा आहे? कारण दोन्ही मिथ्याच पदार्थ आहेत आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान होत नाहीत, म्हणून रज्जूला अधिष्ठानत्व येत नाही. म्हणून तर रज्जू अधिष्ठान चैतन्य सांगितलंय. म्हणून काय सांगितलंय? रज्जू अधिष्ठान चैतन्य सांगितलंय. कशाला अधिष्ठान? त्या रज्जूलाही अधिष्ठान आणि सर्पालाही आणि सर्पाच्या ज्ञानालाही. म्हणजेच जे विशेष होतं का त्या विशेषाला अधिष्ठान सामान्यच मानावं लागतं आणि इदम स्वरूप हे सामान्यच मानावं लागतं, कारण त्याच्यावरच रज्जूचंही आणि सर्पाचंही अस्तित्व अवलंबून आहे. इदम स्वरूपावरच रज्जूचंही आणि सर्पाचंही. आता आपणाला पूर्वदर्शनी असं वाटतंय की सर्पाला अस्तित्व रज्जूचा असल. पूर्वदर्शनी असं वाटतंय की रज्जूचं अधिष्ठान आहे म्हणून,
ते समजण्यासाठी सांगतात शास्त्रकार. पण शेवटी पुन्हा काय म्हणले होते? अधिष्ठान रज्जू अधिष्ठान चैतन्यच सांगितलंय. मग रज्जू कशी आहे? मिथ्या. अहो, ज्या पदार्थाला अधिष्ठान लागतंय तो पदार्थ मिथ्याचा असतो. कारण ते अधिष्ठाना वाचून तिथं तो प्रतीला येतच नाही, उत्पन्न होतच नाही, नाही का? मग दोन्ही सर्पालाही आणि रज्जूलाही, व्यावहारिक सत्तेलाही आणि प्रातिभाषिक सत्तेलाही, व्यावहारिक सत्तेलाही आणि प्रातिभाषिक सत्तेलाही, या दोन्ही सत्तेला अधिष्ठान रूपानं कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ताच ही अधिष्ठान रूपानं आहे. तसं रज्जूला आणि सर्पाला, रज्जूला आणि सर्पाला अधिष्ठान काय मानायचं? सामान्य इदम स्वरूपच मानायचं. जे सामान्य चैतन्य आहे का? कारण विशेष रूपाला कोण यायले? सामान्यच आले. ज्या वेळेस रज्जूचं अज्ञान असतं ते अज्ञान विपरीत ज्ञानाला परिणामाला पावतं, त्यावेळेस जी इदमकार वृत्ती असते तीच इदमकार वृत्ती विपरीत ज्ञानाला परिणाम पावते. रज्जूचं जर त्या वृत्तीला ज्ञान नाही झालं आणि त्यातल्या अज्ञानाचा क्षोभ होऊन तेच अज्ञान विपरीत ज्ञानाला परिणाम पावतं. रज्जूच्या ठिकाणचंच अज्ञान विपरीत ज्ञानाला परिणाम पावतं आणि मग त्या परिणामाला वृत्ती त्यावेळेस इदमकार असते. मग तीच वृत्ती काय होते? विपरीत ज्ञानाला म्हणजे सर्परूपाला परिणाम पावते. आणि जर प्रकाश त्या ठिकाणी झाला तर तीच वृत्ती काय होते? व्यावहारिक रज्जूला विषय पावते. म्हणजे या दोन्हीलाही अधिष्ठान काय आहे? मग सामान्यच आहे, हे की नाही? आता ते सामान्य ज्ञान कसं आहे तेही कळालं. विशेष ज्ञान कशाला म्हणतात तेही कळालं. आणि प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणतात? जे वृत्ती प्रत्यक्ष पाहती त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. आता हे ज्ञान प्रकरण चालू झालं. ज्ञानावर आता शंका उत्पन्न होणार. आतापर्यंत ज्ञानावर कधी शंका पाठीमागून घेतलेली नाही. आणि आता तर ब्रह्माचं ज्ञानच करून घ्यायचंय ना, स्वरूपाचं ज्ञानच करून घ्यायचं आहे म्हणून ग्रंथकार तिकडे वळले आहेत. मग अंतःकरण वृत्ती ही बाहेर न जाता, अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता आताच जर घटाकार होता असेल तर, अंतःकरण वृत्ती बाहेर न जाता अंतःकरणातच घटाकार होता असेल तर त्या ठिकाणी घटाचं ज्ञान होणार का नाही? कारण वृत्ती बाहेर न निघता आताच जर त्या विषयाकार झाली तर मग त्या ज्ञानाला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. त्या ज्ञानाला काय म्हणायचं? हा, कारण परोक्ष ज्ञानामध्ये वस्तू समोर नसते, हे का नाही? त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. त्यावेळी त्या घटादी विषयाच्या ज्ञानास परोक्ष ज्ञान म्हणावे. आणि मग हा घट आहे असं जर म्हटलं तर प्रत्यक्ष झालं, हे का नाही? आणि नुसतं घट आहे असं म्हटलं तर घट आहे. घट आहे या म्हणण्यामध्ये घटाचं अस्तित्व आहे, पण प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष का परोक्ष भिन्नता येते का नाही ज्ञानाची? मग नुसता घट आहे या म्हणण्यामध्ये परोक्षता आहे, है का नाही? आणि हा घट आहे म्हणण्यात हा परोक्षता आहे, है का नाही? तसं त्याला हा घट आहे या म्हणण्याला अपरोक्षता म्हणावी आणि त्यालाच
प्रत्यक्ष म्हणतात. म्हणजे जे प्रत्यक्ष होतं तेच अपरोक्ष होतं. प्रत्यक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानालाच प्रत्यक्ष ज्ञान म्हणायचं. आणि घट आहे हे परोक्ष ज्ञान आहे. मग यावर शिष्य हे जे सांगितलं आता घटाचं ज्ञान, बाह्य पदार्थाचं ज्ञान, त्या बाह्य पदार्थाचं ज्ञान सांगता वेळस सद्गुरूंनी काय सांगितलं की हे प्रत्यक्ष आहे. वृत्ती ज्यावेळेस विषयाकार होते त्यावेळेस प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणून सांगितलं आणि तेच अपरोक्ष ज्ञान आहे म्हणून सांगितलं. आणि मग चलत चलत शिष्याला असं वाटन की त्याला परोक्ष का म्हणून नाही, तर चलत चलत त्यांनी सांगितले की बाबा जे अंतरीच उत्पन्न होते, घटाकार होते वृत्ती, त्याला परोक्ष मानावं. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस वृत्तीला आता अंतरी बी प्रत्यक्ष झाली न हो, पण पदार्थ नसताना झाली. घट नसताना घटाकार झाली आणि घट असताना प्रत्यक्ष झाली, घटाकार झाली, ती प्रत्यक्ष झाली. आणि घट नसताना घटाकार होणं परोक्ष होणं आहे का नाही. आता जर आपण आता इथं विचार केला, आपण वारीमध्ये आहोत आणि दररोज वाटतंय की आता हे चालणं बंद व्हावं म्हणजे पंढरपूर यावं, म्हणजेच पांडुरंगाचं दर्शन होईल, असं दर्शनाच्या अगोदरच वाटतं. आणि पांडुरंगाचं दर्शन होईल या मान्य वेळेस पांडुरंगाची मूर्ती ही अंतःकरणात प्रगट होते. तर ते मूर्ती अंतःकरणामध्ये वृत्तीमध्ये जी प्रगट होती त्याला परोक्षता म्हणायची है का नाही. आणि ज्यावेळेस मग आपण तिथं पोहोचू, गरुडा खांबापर्यंत जाऊ आणि तिथं गेलं की मग मूर्तीचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान तिथूनच होतंय है का नाही. मग थोडासा भेद आपल्याकडून असा समजून घ्यायचा, तेही प्रत्यक्षच आहे. मूर्ती समोर दिसायली तेही प्रत्यक्षच आहे, पण दर्शन झालं की अपरोक्ष म्हणा. तसं तेही अपरोक्षच आहे, यात काय वाद नाही. दृष्टी द्रष्टेची ही दर्शनापर्यंत गेली की ते दर्शनच मानावं लागतं. द्रष्टेची दृष्टी दर्शनापर्यंत गेली, ज्याचं दर्शन घ्यायचंय त्याच्यापर्यंत. आता जवळ त्याच्या गेलं काय आणि दुरून त्याचं दर्शन का झालं काय, पण ते दृष्टीमध्ये यायला पाहिजे. दृष्टीत आलं तरच द्रष्ट्याला ज्ञान होत असतं त्याचं. मग तशा वृत्तीच्या अवस्थेला, क्रियेला अपरोक्षच मानावं लागतं. म्हणून प्रत्यक्ष ते अपरोक्ष आणि अपरोक्ष असतं का, तेच प्रत्यक्ष होत असतं. यावर आणखी बरंचसं काही सांगता येतं जगताबद्दल, पण नंतर विषय आल्याच्या नंतर सांगू. आता या ठिकाणी विषय चालू झाला आहे. शिष्याला शंका झाली कशाबद्दल. महाराजांनी आताच परोक्ष ज्ञानाची व्याख्या सांगितली, प्रत्यक्षाची व्याख्या सांगितली आणि प्रत्यक्ष तेच अपरोक्ष सांगितलंय है का नाही. आणि परोक्षाचंही व्याख्या करून सांगितली. अंतरीच पदार्थ उत्पन्न झाला की त्याला परोक्ष म्हणावं. मग शिष्याला वाटलं मग स्मृतिज्ञान कशाला म्हणतात. लक्षात ठेवायचं, आता अवघड विषय चालू झालाय. कशावर आहे, ज्ञानावर आहे. आणि चांगलं ऐकायचं, त्याची मोठ बांधायची. आपल्या कानावर आलं की त्या शब्दाची मोठ बांधून मधात गाठ मारून ठेवायची. कारण हे ज्ञान आपण कधीच ऐकलेलं नसतं, हे शब्द कधीच कानावर आलेले नसतात. आणि सुरुवातीचा आल्यावर जरा तिथं गडबड गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून
प्रत्यक्ष ज्ञान कशाला म्हणावं, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं, तर त्यानं गुरुजीनं सांगितल्याच्या व्याख्याप्रमाणे परोक्ष मानलंय. मग त्याला अशी त्याच्या चित्तामध्ये थोडीशी वळवळ झाली ती कंची, तर परोक्ष ज्ञानामध्ये आणि स्मृती ज्ञानामध्ये काय भेद असावा. कारण स्मृती ज्ञानामध्येही पदार्थ सन्मुख नसतो, जवळ नसतो स्मृती ज्ञानामध्ये. कारण स्मृती ज्ञान हे पूर्वज्ञानजन्य संस्कारापासून उत्पन्न झालेलं असतं. मग तिथं पदार्थ कुठं असतो. जर एखाद्या बाईला सारविता तिच्या अगोदर मेलेल्या लेकराची आठवण झाली तर सारवण बंद करून रडत बसते ती. मग जाणाऱ्या येणाऱ्या बाया म्हणतात कावण बंद केलं सारविता, अगं मला सहीद झाली म्हणते पहिल्या पोराची. त्याला काय म्हणायचं, स्मृती ज्ञान. पूर्वज्ञानजन्य संस्कारापासून उत्पन्न झालेलं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं, स्मृती ज्ञान. आता हे स्मृती ज्ञान आणि परोक्ष ज्ञान याच्यात काय भेद आहे, सारखंच वाटायले का नाही. परोक्ष ज्ञान आता आपल्याला इथं पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आपल्याला पूर्वज्ञानजन्य संस्कारापासूनच वृत्तीनं धारण केली का नाही. मग त्या ज्ञानाला परोक्ष म्हटलंय आणि पूर्वज्ञानजन्य संस्कारानं स्मृती म्हटलंय. अशीच त्याला, पण त्याला तितका फरक जाणवला नाही. म्हणून त्याला वाटलं गुरुजीला विचारावं स्मृती ज्ञानामध्ये आणि परोक्ष ज्ञानामध्ये काय फरक आहे. कशी शंका करतो ते आपण आता चांगलं पाहू. महाराज, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नसून, कशात, स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीशी विषयाचा साक्षात संबंध नाही नसून पूर्वकालाच्या विषयाचा संबंध असतो. अगोदर पाहिलेला, अगोदर ज्ञान असलेला त्याचा संबंध असतो. तेव्हा स्मृती ज्ञान परोक्ष म्हणावे काय, त्या ज्ञानाला पूर्वज्ञानजन्य संस्कारापासून उत्पन्न झालेल्या पदार्थाला परोक्ष म्हणता येत नाही का. कारण तुम्ही आम्हाला परोक्ष कसं सांगायलात, असंच सांगायलात ना. मग जसं प्रत्यक्ष तुम्ही अपरोक्ष सांगता, प्रत्यक्ष कसं सांगायलात, अपरोक्ष सांगायलात, तसं मलाही वाटतं स्मृती ज्ञान ही परोक्ष असन. किती सूक्ष्मता जाणून घेण्याची. गुरुजींना काय सांगितलं होतं अगोदर, जे प्रत्यक्ष आहे का तेच अपरोक्ष आहे आणि अपरोक्ष जे आहे का तेच प्रत्यक्ष. मग ह्याला वाटलं मग आपण कशाला कमी पडा. मग तोही म्हणतो स्मृती ज्ञान परोक्ष नाही का, परोक्ष ज्ञान स्मृती नाही का. त्यावेळेस गुरुजींना वाटलं अरे हे आपण जसं ज्ञानाच्या प्रकारामध्ये प्रत्यक्षाचं अपरोक्ष सांगितलंय, तसा तो काय करायलाय, स्मृतीचं परोक्ष करायलाय. म्हणजे काय ना काहीतरी त्याची बुद्धी काहीतरी करायला बघायली, उगाच थांबा नाही आणि इतर विषयाकडेही जाय नाही. ती प्रयत्न करायली त्याची वृत्ती, पण ह्याच विषयामध्ये करायली, दुसऱ्या विषयामध्ये करायली का. मग परमार्थामध्ये चुकलं तरीही चुकू जा. परमार्थ करताना तो काय चुकन, परमार्थ चुकन ना. परमार्थातली विधीच चुकन. आणि कोणीतरी सत्सज्जन सांगेल की बाबा परमार्थातली अशी विधी नाही तशी आहे, पण ती चुकल्या कोणीला दिसली तर सांगन. मग चूक ही कशी आपल्या हिताची, तशी या ठिकाणी
त्याची जी चूक आहे कोणती, स्मृती ज्ञानालाच काय म्हणायला तो परोक्ष ज्ञान, आहे का नाही? मग सद्गुरु त्याला परोक्ष ज्ञान हे स्मृती ज्ञान कसं होऊ शकत नाही, म्हणजे स्मृती ज्ञान हे परोक्ष कसं होऊ शकत नाही ते सांगतात. गुरुजी म्हणतात स्मृती ज्ञान परोक्ष नाही, कारण त्याच्या मनात काय होतं, त्याच्याबद्दलच ऐकायचं होतं. मग ते सुरुवातीलाच म्हणले की बाबा तुझ्या मनात असं असं आहे ना, तर स्मृती ज्ञान परोक्ष नाही. स्मृती ज्ञान फक्त पूर्वज्ञानजन्य संस्कारापासून उत्पन्न झालेलं असतं. स्मृती ज्ञान पूर्वज्ञानजन्य संस्कारापासून उत्पन्न झालेले असते, किंवा ते ज्ञान पूर्व संस्कारापासून होते, है का नाही? मग कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही, कोणत्याही प्रमाणापासून होत नाही. आणि जर प्रमाणा वाचून जर स्मृती होत असेल, प्रमाज्ञाना वाचून स्मृती होत असेल, तर ती स्मृती परोक्ष कशी ठरेल? आणि परोक्ष ज्ञान जे आहे ते प्रमाणापासून उत्पन्न होतंय आणि स्मृती प्रमाणापासून उत्पन्न होत नाही, म्हणून स्मृती ज्ञान परोक्ष म्हणता येत नाही. मग कोणत्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही कोण? स्मृती ज्ञान. म्हणून प्रत्यक्ष असले तरी, स्मृती ज्ञान प्रत्यक्ष जरी असलं तरी पण त्याला प्रमा म्हणता येत नाही. स्मृती ज्ञान प्रमा का होत नाही याबद्दल अनेक ग्रंथकारांना अनेक ठिकाणी सांगितलं आहे. मागे आपला विषय झालता का याच्या, प्रमाज्ञान कशाला म्हणावं म्हणून, है का नाही? कारण जे प्रमाणभूत असतं, ज्ञानजन्य संस्कार हे प्रमाणानुसार असावे लागतात. त्यावेळेस ते ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असावं, म्हणून त्याला प्रमाज्ञान म्हणावं लागतं. आणि जे ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होतच नाही त्याला प्रमाज्ञान कसं म्हणावं? प्रमा म्हणजे ज्ञानच. मग या ज्ञानामध्ये परोक्षामध्ये आणि स्मृतीमध्ये एवढा भेद म्हणायचा. कोणता? परोक्षामध्ये आणि स्मृती ज्ञानामध्ये कोणता फरक आहे? स्मृती ज्ञान पूर्वज्ञानजन्य संस्कारापासूनच उत्पन्न होतं, फक्त पूर्व संस्कारापासूनच उत्पन्न होतं. आणि परोक्ष ज्ञान प्रमाणापासून उत्पन्न होतं, त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. एवढा भेद आहे. एक प्रमाणापासून उत्पत्ती एकाची आणि पूर्व संस्कारापासून एक उत्पत्ती. म्हणून आता स्मृती ज्ञान हे परोक्ष आहे का? आणि हा परोक्ष तर आहे का नाही? म्हणजे स्मृतीला बाजूला काढलं का नाही? जसा दळणामध्ये खडा यावा, आहे का नाही? आणि मग तो खडा दिसला की पटकन माणूस घेता येईल बाजूला फेकून देत आहे. तसं गुरुजीनं पटकन स्मृती ज्ञानाला बाजूला का? प्रमाणापासून नाही ना ते. अहो एखादा महाराज कीर्तन करायला पण एकही संतांचे प्रमाण द्यायना, वेदातले प्रमाण नाही, शास्त्रातले प्रमाण, शास्त्र सहमत नाही, मग त्याला कसं म्हणावं कीर्तन? मग ते कीर्तन कसं व्हायलंय? ते प्रमाणजन्य व्हायना ना, अप्रमाण व्हायले. आणि अप्रमाण कोणाला मान्य असतं का? प्रमाणित असावं लागतं, मापात असावं लागतं. मापात असणं चांगलंय का अमाप असणं चांगलंय? का नाही?
म्हणजे ते काहीतरी कशा तरी नियमात बसावं ना ते, म्हणजे ते सत्य ठरविता येईल. आणि नियमात जर नसेलच तर, नियमामध्येच बसत नसल, धर्मातच बसत नसल, हा, मग त्याला कसं म्हणावं आपण पारमार्थिक? कीर्तनकारानं जर प्रमाणाच्या संगतवर बोलला तर तो प्रमाणित बोलला. आणि जर प्रमाणाशी त्याचं मत जुळत नसेल, प्रमाणाशी मत जुळत नसेल, रज्जू सर्पाकार भासी रे जगडंबर, आता हे काय प्रमाण आहे, आणि तो जर जगत सत्यच म्हणून सांगू लागला तर मग त्याचं कीर्तन कशात चाललंय? प्रमाणात आलंय का? ते अप्रमाण व्हायले, है का नाही? मग त्याला यथार्थ म्हणावं का? मग काय म्हणावं? अयथार्थ. ते कसं आहे? हा, यथार्थ अयथार्थच आहे ना लक्षात, है का नाही? मग अयथार्थामध्ये जर जावं लागली स्मृती तर तिला परोक्ष कसं म्हणावं? हा, कारण परोक्षाला स्मृतीमध्ये जर घातलं तर कारण पुन्हा आपल्याला परोक्ष अपरोक्ष करायचंय. आपल्याला स्मृती अपरोक्ष नाही करायची, हा, परोक्षच काय करायचंय. मग इथं हो ते म्हणलं की हो बरं तसं मान, तो म्हणायलाच ना स्मृती परोक्ष नाही का, धर तसं तसं, असं काय चाललं तर म्हणायला. कारण साम्य दोन्हीचं कसं आहे दिसायलंय, भेद कशात केला पुन्हा त्यांनी? एक प्रमाणजन्य आहे, प्रमाणापासून उत्पन्न होणार आहे, आणि एक प्रमाणापासून उत्पन्न न होणार आहे. आणि मग कशापासून होणार आहे न होणार? ते संस्कारापासून, है का नाही? मग ते संस्कार कधी चांगले असतील वाईट असतील, मग त्याला कसं म्हणावं? प्रमाणित. वाईट निघालं तरी प्रमाणितच, संस्कार मूळचे. म्हणून स्मृती ही संस्कारजन्य आहे, स्मृती ही संस्कारजन्य आहे. आणि त्या संस्कारजन्याचा जर अनुभव असेल तर तो अनुभव प्रमा कसा होईल? अनुभव प्रमा कसा होईल? मग अनुभवाला प्रमा करायचंय, अनुभवाला काय करायचंय? त्याला खरा अनुभव म्हणाव ना. मग प्रमा कधी होईल? प्रमाज्ञानापासून अनुभव प्रमा अनुभव होईल. मग त्या अनुभव कशाचा घ्यायला पाहिजे? स्मृतीचा घ्यायला पाहिजे अनुभवाना अनुभव, का प्रमाज्ञानाचा घ्यायला पाहिजे, है का नाही? मग परोक्ष प्रमाण आहे का? मग परोक्षाचा अनुभव घ्यावा ना अनुभवानं. अहो अनुभव हा स्मृतीचाही घ्यायलाय ना सांसारिक जीव. मग तो अनुभव घेऊस तर प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा ना. इतर अनुभव घेण्यापेक्षा ज्या अनुभवाला फळ नाही, जो अनुभव मोक्षाला नेऊन घालत नाही, त्या अनुभवाशी काय संबंध करण्यात उपयोग आहे? त्याच्यापासून काहीतरी आपलं हित व्हावं ना. मग ज्याच्यापासून आपलं अहित व्हायलंय त्याचा जर आपण अनुभव घेतला तर आपणाला सुख मिळेल का दुःख मिळेल? दुःखच पदरात मिळेल की. मग अनुभव कसा असा पाहिजे? अनुभव स्मृतीला धरून असावा का? परोक्षाला धरून नसावा का? परोक्षाला धरून असावा अनुभव. आणि तोच अनुभव काय होतो? पुन्हा प्रमा होत असतो. आणि तो प्रमा अपरोक्ष होत असत, आणि तेच पुन्हा प्रत्यक्ष होत, है का नाही? तो अनुभव प्रत्यक्ष होतो आणि तोच प्रत्यक्ष अपरोक्ष होत. अशी ही आपल्या वारकरी संप्रदायाची ज्ञानाची ऊर्ध्वगती आहे. या ज्ञानानं जर गेलं तर मोक्ष हमखास आहे म्हणून समजायचं. त्या मार्गाने गेलं की इथंच म्हणायचं हायच आता आपल्याला मोक्ष पुढे आढळणारच आहे, भेटणारच आहे, प्राप्त होणारच आहे, म्हणजेच आपण मोक्ष रूप होणारच आहे, इथंच ठरवायचं. ते पहिले लोक ते ट्रेसर औषध आणत होते बघा, ट्रेसर नवीन निघालं होतं. त्यावेळेस एक जणांना ते आणलं. मग मला वाटलं विचारावं कसा अनुभव आहे, काय त्याचा रिझल्ट. म्हणलं बरं का होते तुम्ही आणलेलं औषध? अहो बरं काय,
त्याला 4 पैसे आगाव जाते तर, पण पुन्हा ते फवारून आल्यावर पुन्हा त्याचा आपल्याला गुण आलाय का नाही हे येडा करायला जायची सुद्धा गरज नाही. येडा करायला जायची सुद्धा गरज नाही. म्हणजे ते त्याच्यातच आले पैसे, त्याचे ते येडा करायचे सुद्धा त्यानं त्याच्यात पैसे लावले. तुम्ही येडा करायला सुद्धा जाऊ नका. हा त्या गुण येतो म्हणजे, आणि खरंच होतं ना तसं. तसं या ज्ञानानं जर आपण मोक्ष मार्गाला लागलं तर गुण येतो म्हणजे, कारण हा भरवसा आहे. कोणता? नामधारकाचा. हा ठसा काय सांगतो? ठसा काय? स्टॅम्प. ठसा म्हणजे काय? ते ठसा मराठी शब्द मात्र ते इस्रायलीत ना स्टॅम्प म्हणल्यावर आवाज कळत आहे. तरले तरती किती काळ सांगितलेत? 2 काळ सांगितले. तरले भूतकाळ, तरती वर्तमान काळ, आणि मग आता राहिला काय? भविष्य. आता पुढचं सांगायचं, हा भरवसा त्या गेला. कशात? भविष्यामध्ये घालायचा. भविष्याचाच भरवसा द्यायचा आहे ना. मग तरले तरती हे 2 जे आहेत त्याच्यावरूनच भरवसा आहे पुढचा. माग तरले तर आता तरायले तर, हे की नाही? तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अहो याला प्रमाण आहे. ठसा म्हणजे काय हे? हा, ठशाला प्रमाण म्हणते. हा प्रमाण आहे. कोणतं प्रमाण? भूतकाळाचं आणि नवे भूतकाळाचं जाऊ द्या, तुम्हाला माहित नसन, पण वर्तमान काळाचा ठसा मी सांगतो. ज्ञानदेव प्रमाण. कसा वर्तमानाचा आहे का नाही ठसा? ते ज्ञानदेव प्रमाण. हो, मी प्रमाण होतो सांगण्यासाठी. ज्ञानदेव प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन. मी स्वतः प्रमाण होऊन सांगतो की यानं तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल म्हणजे होईल. हा मी तुम्हाला भरोसा देतो. मी प्रमाण आहे स्वतः प्रमाण व्हायला लय लागत आहे. कोणी तुम्हाला कोणी म्हणू की ना म्हणू, पण तुम्हाला वाटावं मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. कोणाचं ऐकून नाही. ऐकून म्हणलं तर परोक्ष होईल, है का नाही? मग आता अपरोक्ष पाहिजे ना. मग अपरोक्षासाठी स्वप्रमाणावरच यावं लागतं, तेव्हा अपरोक्ष होतं. म्हणून सर्वात श्रेष्ठ स्वप्रमाण आहे, है का नाही? तसं या ठिकाणी स्मृती ज्ञान आणि परोक्ष ज्ञानामध्ये जो भेद सांगितला आहे तो एवढाच की परोक्ष ज्ञान हे प्रमाणजन्य असतं. ते प्रमाण कोणतं? तर श्रुती प्रमाण, वेद प्रमाण, शास्त्र प्रमाण, संत प्रमाण. हेच प्रमाण आपल्या वारकरी संप्रदायानं मानलेत. इतर शास्त्राचेही, वेदांत शास्त्राचंच प्रमाण आपणाला अनुकूल आहे. इतर शास्त्राचं, अनेक शास्त्र आहेत, त्या शास्त्राचंही प्रमाण घेऊ नये. वेदांत शास्त्राचंच प्रमाण म्हणजे उत्तरमीमांसा शास्त्र जे आहे तेच शास्त्र आपणाला हितकारक आहे, आपल्याला खरं ज्ञान सांगणार आहे, आणि त्यालाच शास्त्र म्हणून गणल्या गेले. ते शास्त्र नाही, तो वेदच आहे. उत्तरमीमांसा शास्त्र हे वेदाचंच मत आहे. म्हणून त्याच्या प्रमाणानुसार, वेदाच्या प्रमाणानुसार आपणाला ज्ञान व्हायला पाहिजे. वेदानं जसं सांगितलंय का तसं ज्ञान व्हायला पाहिजे. जर समजा वाटामध्ये आपल्याला समोरचा रस्ता पुढे गेल्यावर माहित नाही, म्हणून एखादा मनुष्य भेटला तर त्याला विचारतो आपण की मामा आम्हाला अमुक अमुक गावाला जायचंय, रस्ता हा सरळ जातो का हो? आता तो जर संभावित मनुष्य असेल, चांगला असेल, तर तो योग्य मार्गदर्शन करेल रस्त्याचं, आहे का नाही? तो म्हणतो पुढे गेलं की उजव्या हाताला जा,
किंवा डाव्या हाताला जा. कारण मनुष्य कसा आहे, चांगला आहे, संभावित आहे. आणि मग आपणही त्याच्यावर भरोसा तेवढा ठेवीत नाही. आपणही आणखी पुढे एखादा भेटला की मग तो काय म्हणतो, त्याला विचारल्या तो म्हणतो नाही, पुढे गेलं की उजव्या हाताला जा, डाव्या हाताला वळू नका. आणि त्याला जायचं असतं त्या डाव्या हाताच्या मार्गानं, त्या मार्गावर ते गाव असतं. आणि हा म्हणतो नाही, ते रस्ता सोडून द्या आणि थोडं पुढे गेलं की उजव्या हाताला जा. आणि त्या रस्त्याने गेल्या तुम्हाला ज्या गावाला जायचंय तिथं तुम्ही पोहोचता. आणि हा संभावित नसतो, हा डाकू असतो. आणि ते डाकू म्हणतंय ही शिकार आपल्याला कशी फाश्यात न्यायची, ती ह्याच मार्गाने न्यायची, है का नाही. मग त्या पहिला मार्ग सोडून देतो आणि दुसऱ्या मार्गाला गेला की तो डाकूच्या आईन जाळ्यातच जातो, है का नाही. तसं सांगणारा आपल्याला कळायला पाहिजे तो कसा सांगायला. त्याच्यासाठी काय पाहिजे, ज्ञान लागत आहे. कुणावरही भरोसा. मग तसं आपली जी प्रमाणं आहेत, वेद शास्त्र, हे कसे आहेत, संभावित आहेत, म्हणून त्यांचंच ऐकत जावं, इतर कोणाचं ऐकू नये. इतर डाकूच येत हे सारखे फिरायलेले असतात ना, फिरते कोण असते तर मग त्याचं ऐकाव का. कारण गुरुजीने एकदा सांगितलं होतं हे फिरते कसे असते, तर जे फिरता असतं का ते खरंच नसतं. पहिला सिद्धांत हे धराव माणसानं, जे फिरता असतं का. आता जीव कसा आहे, मग ते खरं आहे का, भ्रांत आहे का नाही. आणि जे फिरतं का तेच दुःखरूपाला पावतं, है का नाही. आता गाडीचं चाक तेच फिरतं, है का नाही. आणि मग अगोदर चाक मोडतं का गाडी मोडती, है का नाही. म्हणजेच अगोदर त्या चाकाला धक्का आहे, टायर पंक्चर होतंय अगोदर, सुरुवात तिथून होती गाडीची. म्हणजे ते फिरतंय, जे फिरतं असतं तेच दुःखरूपाला प्राप्त होत असतं. म्हणून फिरता सप्ता जरी असला तरी गुरुजी म्हणले त्या फिरत्या सप्त्याला कधी जाऊ नये. फिरते सप्ते येत ना काही, ते फिरताय. अरे सप्त्यानं म्हणले मनुष्यानं एका जागेवर यावं, सप्ताह ऐकला तर गुण काय यावा. आता तेच फिरता आणि हे ऐकणाऱ्याला काय करीन ते. तस जे फिरता असतं ते दुःखरूप असतं आणि मिथ्या असतं. म्हणून फिरत्यावर विश्वास ठेवू नये. तसं दुकानावर घेतलेली वस्तू ही खरी असते आणि फिरस्त्या जवळ घेतलेली वस्तू ते फिरतं म्हणलं की ते सिद्धांत सगळा. तसं इथं आता जे सांगतील ते वेदांताचंच मत आहे असं गृहीत धरायचं, म्हणजेच संभावित मत आहे असं धरायचं. मग प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. प्रमा का आहे तर प्रमाणजन्य आहे म्हणून प्रमा आहे. इतका स्मृती आणि परोक्ष ज्ञान यात भेद आहे. स्मृती प्रमा का ठराना आणि परोक्ष प्रमा का ठरायले, तर परोक्ष ज्ञान हे प्रमाणजन्य असल्यामुळं ते प्रमाज्ञान व्हायले, प्रमा ठरायले. आणि स्मृती ही प्रमाणजन्य नाही, ही संस्कारजन्य. स्मृती कशी संस्कारजन्य, म्हणून ती प्रमाणजन्य ठराना, म्हणजे स्मृती ही प्रमा ठराना. आता यापुढं हेच ज्ञान विस्तारित करून सांगितलं आहे. आता हे फक्त सुरुवात करून दिली. तिथून ती शंका कशी होती, ह्याच्यात या ज्ञानामध्ये घुसण्यासाठी ते द्वार होतं.
आणि त्या कोण्या द्वारातून सुरुवात झाली? प्रत्यक्षे आणि परोक्षे. आपल्याला या सृष्टीमध्ये जो व्यवहार करायचा असतो त्याच्यासाठी किती ज्ञान लागतात व्यवहार करण्यासाठी, बरं का? किती ज्ञान लागतात हे आपल्यालाच माहित नाही, पण आपण व्यवहार मग त्या ज्ञानानंच करतो, पण ते ज्ञानाचं अज्ञान आहे. ह्याच ज्ञानानं करतो, हे ज्ञान वापरित होत आपण, पण ते ज्ञानाचं आपल्याला काय अज्ञान आहे. मग ज्या ज्या वेळेस जे जे ज्ञान व्हायले ते कोणचे ज्ञान आहेत? कोण्या ज्ञानानं आपल्याला हे प्राप्त झालं, कोण्या ज्ञानानं आपल्याला ते अप्राप्त झालं, याच आपल्याला म्हणतात गवसलं नाही भेटलं. पण ते कशाच कोण्या ज्ञानात मोडायलंय याचा आपण विचार करत नाही. पण त्याला विचार न करता केलेला व्यवहार हा सत्य ठरत नाही, म्हणजेच तो प्रमाणजन्य होत नाही. म्हणून तर व्यवहाराला परमार्थ म्हटलं नाही. नाही तर व्यवहाराला परमार्थ काय झालं म्हणायला? व्यवहारात का परमार्थ होत नाही का? निष्काम बुद्धीने केल्यावर व्यवहार सुद्धा काय होतो? कारण कर्मातच येतो तो, आणि कर्म निष्काम झाले की तो परमार्थच होतो. मग निष्कामतेने का व्हाय नाही? तर आपण ज्ञानात करीनात, हे का नाही? तो विषय थोडासा पटायला कठीण आहे, कारण त्याच्यावर खूप शंका येतात. अगोदर हे ज्ञानाचं ज्ञान घेतल्याशिवाय बाकीचे शंका होतच राहणार. आणि हे ज्ञान जर कळाले, 6 प्रमाण आहेत, त्या प्रमाणाचं ज्ञान झालं की मनुष्याचं अज्ञान राहतच नाही. कारण अज्ञान जे लपलंय या ज्ञानाचं ज्ञान नसल्यामुळेच लपलेलं. त्या जीवाला याचं ज्ञान नाही, या ज्ञानाचा अंतःकरणात प्रकाश नाही, म्हणून त्या ज्ञानाला तिथं बसायला गुंजाइश आहे. आणि हे जर दिवा तिथं त्या ठिकाणी लागला तर ते अज्ञान तिथं राहील का? तो अंधार तिथं राहील का? मग हे 6 दिवे आहेत, 6 प्रकारचे प्रमाण आहेत, 6 प्रकारचे प्रकारानं होणारे ज्ञान आहेत. आता तेच आपल्याला आता जाणून घ्यायचंय. थोडस आतापर्यंत जे आपण ऐकलंय का त्याच्यावर थोडस लक्ष जास्त द्यायचं, थोडं जास्त नाही, पण आपल्याला जितकं देता येईल तितकं दिलेलं चांगलं. थोडस आता कमी आणि जास्त, किती कमी किती जास्त कसं सांगावं? आपल्याला जितकं जास्त लक्ष देणं होईल, आहे की नाही? उचलून देताना मग काही माणूस करतंय का काय कमी जास्तपणा? जितकं आपलं बळ आहे तितकं लावतंय त्याला, तसं आपलं जितकं बळ आहे तितकं लावायचं जाणून घेण्यासाठी. कारण विषय कठीण, कठीण कामून कठीण नाही, पण कठीण कामून कधीच जाणून घेतलं नाही ना, कधीच ओळखीचं नाही. मामा कवाच आला नाही, मामा कवाच आला नाही. मग भाषा म्हणते आई कोण बो आलाय? होतंय का ज्ञान? नाही. मग ती मायच म्हणती येड्या तुझा मामा आहे की. तस या ठिकाणी प्रमाणाचा विचार व त्याचा उपयोग म्हणजेच कुठं कसं मानायचं त्याचा उपयोग सांगितलाय. कसा उपयोग कुठं होतो त्या ज्ञानाचा, त्याला प्रमाण म्हणतात. त्या ज्ञानालाच काय म्हणायचं? प्रमाण. आपण मागे साधारण कारण आणि असाधारण कारण पाहिले. त्यामध्ये साधारण कारण कशाला म्हणावं आणि असाधारण कशाला म्हणावं? जे कारण आहे त्या कारणापासून अनेक कार्याशी संबंध आहे, अनेक कार्य होतात त्याच्यापासून. ज्या कारणापासून त्याला काय म्हणायचं? साधारण कारण, है का नाही? आणि एका कारणापासून एकच कार्य होतंय, दुसरं होतच नाही.
त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण म्हणायचं, है का नाही? आता माती आणि त्या कुंभाराच्या ठिकाणी असणारे गाडगं करणारे जे काही ते गाले असतात, ते थापटणं, आणखी काय काय असतंय त्याला? चक्र एक असतंय, थापटणं असतंय, अजून काहीतरी असतंय. हा, बोलाल ते कुंभाराला म्हणते, है का? ती जी साधनं आहेत का, ती असाधारण आहेत. म्हणून त्याला करण म्हणायचं. जे असाधारण कारण आहे का, ते करण आहे. आणि ज्याच्यापासून अनेक कार्याची उत्पत्ती होते, त्याला काय म्हणायचं? साधारण कारण. त्या कारणाला काय म्हणायचं? हा. आणि ज्या कारणापासून एकाच कार्याची उत्पत्ती होती, त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण. आणि ते असाधारण कारण आहे का, त्यालाच करण म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? कर्ण. त्याला करण म्हणायचं, करण. तर ह्याच्यामध्ये कोणीतरी याच इकनाचं नाव सुद्धा आहे, कर्ण. त्या मला वाटतं बांधकाम करते त्याच्याकडे काय की कर्ण हे नाव आहे त्याचं. करण म्हणतात ते मुसलमान त्याला, करण. असो, आता प्रमाणाचा विचार आपल्याला करायचा आहे, पण आता वेळच झालाय. आता मला वाटलं एकतरी इथं प्रमाण होईल, पण जाऊ द्या, तयारी तर झाली ना, आवरून तर ठेवलंय ना. आता येऊ मोटर कवावी, मोटर पाठीवर तर जाऊन बसलेलं कर्तव्य ना आपलं. आता आपण म्हणायचं पाठीवर जाऊन बसलो, आता उद्या आल्या त्याच्यातच शिरायचंय ना, है का नाही? तसं आपण उद्याच्या वेळात प्रमाणाचा विचार करू. फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, 6 प्रकारचे प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. सोपं हे ख्यातीपेक्षा. जे ख्यातीवरनं ऐकलं ना आपण, आता ते कळणाऱ्याला हे सहज कळत. ते कळणाऱ्याला, है का ना, तितकं अवघड नाही. तिथं तरी खंडन केलेलं आहे, एकूण एकाचं खंडन केलेलं. इथं नुसतं याचं मत मांडायचे की अमुक अमुकाचं असं याच्याबद्दल मत आहे. तो विषय आपण उद्या घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.